मी कालच्या झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे. कुणीही बोलत असताना संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून शब्द वापरले पाहिजे. कुणाच्याही भावना दुखवल्या जातील, कुठल्याही चुकीचे शब्द आपल्या तोंडून जातील, अशा प्रकारचं कृत्य, अशा प्रकारचं वक्तृत्व हे सत्ताधारी पक्षांनी पण करू नये, विरोधी पक्षांनी पण करू नये, त्रयस्थांनी पण करू नये. हे जर असं झालं तर त्याच्यातून शब्दानी शब्द वाढतो आणि त्याच्यातनं नको त्या घटना घडतात. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाच दिलेला नाही. कायदा श्रेष्ठ असतो आणि त्याच्या संदर्भामध्ये पोलिसांना त्यांच्याबद्दलची कारवाई करायला सांगितलेली आहे. जे कोणी त्याच्यामध्ये दोषी असतील, ज्यांच्या काही गोष्टीमुळं हे सगळं घडलेलं असेल, त्या संदर्भामध्ये बघायची भूमिका न घेता त्यांचं काम करतील. कालच मी पुणे सोडलं, सकाळी पुणे सोडलं. कोल्हापूरला जाताना तेव्हा मी CPशी बोललो, ॲडिशनल CPशी बोललो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांशी पण माझं संध्याकाळी बोलतो. आजपर्यंत घडल्या नाहीत का? मी त्या घटनांचं अजिबात समर्थन करत नाही, परंतु काही घडलं की लगेच सरकार बरखास्त करा. काही पोटळ आहे दादा? काही त्याला नियम, कायदे, कानून काय आहेत का नाही? उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या करता सरकार बरखास्त करा, हे कसला पोरकटपणा आहे दादा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.